बैक निमिट मैडम 8 इसको 20 मैडम 20 मैडम 21 22 हाँ कोमल
नदी कौन नदी विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 12/9/2025 रोजी शुक्रवार रोजी आपल्या शाळेत शिक्षक दिनांक निमित्त स्वयंशासन दिन आज साजरा करण्यात आलेला आहे। त्या निमित्त दुपारच्या सत्रात अल्पोपहार कार्यक्रम आणि छुटेखानी समारोह कार्यक्रम होणार आहे करिता सूचित करण्यात येते आहे। सध्या आता सर्वांनी लिहून काढा। हो धरती से दबते लोगों को शीतलता पहुंचाती हूँ। मुझे मेंढक मोर पतिये को या चक्का नचाती हूँ। पुरवाई के रथ पर चढ़कर इठलाती हूँ। खेतों बागों मैदानों में हरियाली फैलाती बूंदें धरती से नालों नदियों में सागर में मिल जाती बूंदें मेंढक गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती बूंदें मेंढक मोर पपीहा कोयल सबका मन आचाती बूंदें पुरवाई के मैं भी मेला देखने जाऊंगा। उसकी माँ बोली, देखो घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेले कैसे जाओगे इतनी दूर। बेटा मेला देखने की जिद छोड़ दो, चलो दूध पी लो। अपनी माँ की बात सुनकर पृथ्वी उदास हो गया और एक पेड़ के नीचे जा बैठा। मुझे एक गांव में पृथ्वी नाम का लड़का रहता था। वो बहुत गरीब था। आप सभी को नहीं क्या बहुत अच्छा लगता है, आपको पढ़ना अच्छा लगता है, तो क्या आप सभी को ये कविता पसंद आई? हाँ। आप सभी ये नीचे शब्द वाटिका है ना, वो लिखिए।
किती वेळ आहे तुम्हाला? अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. नीतिवानमध्ये ही वैशिष्ट्ये नाही. ही वैशिष्ट्ये म्हणजे शरीरातील लक्षणे आहेत. या लक्षणांचा आपण सरपटणारे अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे. काही वनस्पतींना विविध रंगी काय आहेत? आताचा चालू क्षण हा कोणता काळ असतो? हा अजून यायचाच आहे. हा कोणता काळ असतो? भूतकाळ अनेक घटनांना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्षे असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळ आपल्याच प्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय 20 वर्षे असते. भविष्यकाळात आपले वय किती असते? 20. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे घडलेला काळ कोणता? म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यात स्वयंशासन दिनानिमित्त सगळ्यांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला माहित आहे वर्षभर सर शिकवतात, परंतु आज तुम्ही स्वतः शिकवायला उभे राहिले आणि आपण ज्यावेळेस शिकवायला उभे राहतो त्यावेळेस आपल्याला काय अनुभव येतात, कोणाचे पाय कसे लटपट करतात, आपण शिकवत असताना कोणता विद्यार्थी असाला आपल्याला कसा डिस्टर्ब करतो आणि मग त्या विद्यार्थ्याला शांत करेपर्यंत दुसरा विद्यार्थी कसं त्याची प्रतिक्रिया देतो किंवा वचवच करतो, कोणी मध्येच म्हणतो सर लगेला जाऊ का की नाही, असे या सगळ्या प्रसंगांना दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी आज जे विद्यार्थी बोलणार आहेत, ज्या आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आहे त्याचा शिक्षक बोलतील. कोण बोलणार आहे? प्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पौनिक पाहुणे, विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव लक्ष्मी दल्लाल साबळे. मी आज आपल्या मनोगत व्यक्त करणार आहोत. तर सोनाक्षी मनोजाडे इथं त्याचे मनोगत व्यक्त करणार आहे. माझे नाव सोनाक्षी मनोजाडे आहे. मी इयत्ता 5वीला शिकवली आणि मला अनुभव आला की शिक्षक किती. माझा पहिला पिरियड इंग्रजीचा होता आणि मी 5व्या वर्गाला शिकवली. 5व्या वर्गाचे विद्यार्थी खूप चांगले. आता सलोनी इथं तिचा मनोगत व्यक्त. सलोनी मनोज राठोड. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी 5व्या वर्गात गेलो होतो. मला खूप आनंद वाटला. शिक्षक म्हणजे काय होते? शिक्षक म्हणजे आपल्या वर्गाचे मुले लई छान होते. मी गणित दिलं त्यांना लई छान सोडवले म्हणून मी. नाव सांगायचं आपलं, बोलायचं. मी खुशी धरमसिंग चव्हाण. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी 2रीला शिकवली. ते 2रीचे मुले खूप छान होते. एवढे पण माझं समजलं. मयुरी रमेश राठोड. आज मी 2री वर्गात शिकायला. ते मुले लई छान आहे.
नमस्कार, माझे नाव श्रीजी मिथुन पवार. आज मी 7व्या वर्गाची वर्ग शिक्षक बनून गेले. माझ्याकडून त्यांनी खूप चांगले शिकले असेल म्हणून मला खूप आनंद भेटला. माझ्याकडून त्यांनी शांतपणे शिकले म्हणून त्यांचा धन्यवाद. माझे नाव रेश्मा आणि राठोड. वर्ग 7. इयत्ता मी 7वीची विद्यार्थी. इयत्ता 7वी वर्ग. वीची विद्यार्थी. वर्गात गेली होती. माझे नाव दिव्या नरेंद्र पवार. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी 6व्या वर्गात शिकवायला गेले. तिथले मुलं माझ्याशी खूप छान वागत होते. मी त्यांना शिकवले ते त्यांना समजलं असेल. मी तशी आशा करतो. इतक्या बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, माझे नाव दिव्या नरेंद्र जाधव. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज आपल्या शाळेत शिक्षक दिन हे साजरा केले. मी इयत्ता 5वीला शिकवायला गेले. तेथील मुली आणि मुले मी प्रश्न विचारलो, त्याच्या उत्तर पण दिले आणि ते लई छान होते. मी जे म्हणलो ते केले. मी लिहायला लावलो ते लिहिले आणि कविता पण म्हणायला लावलो ते म्हणले. पण 2 मुले लई विचकट होते. ते एकमेकाला झगडेच केले. पण त्याला पण मी चूप केलो. इतके बोले मी माझा 2 शब्द संपवतो. माझे नाव लक्ष्मी दल्ला साबळे. मी 7वीतली विद्यार्थिनी. मी आज शिक्षक दिन म्हणून साजरा केला. आज मी 2ऱ्या वर्गाला शिकवायला गेलो. तिथं मी शिकवली. तिथले मुले लई छान होते. मला शिकवायला लई आवडलं. मी शिकवत होती. ते मुलांना जे सांगितले ते मुले केले पण आणि एकमेकाशी भांडण केले नाही. लई छान होते ते 2ऱ्या वर्गातले मुले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जवान. माझे नाव चांदनी अजय चव्हाण. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी 3ऱ्या वर्गामध्ये गेलो होतो त्यांना शिकवायला. ते मुले लई छान होते. माझं नाव सलोनी प्रेमसिंग चव्हाण. आज मी 7वी वर्गातली मुलगी. मी 6वी वर्गात गेली होती क्लास टीचर म्हणून. मी त्यांना गणित दिली आणि ते सोडवले आणि मी जे म्हणले ते सगळं काम केले. मी शिकवले आणि ते सगळे केले. मला खूप आनंद झाला. एवढं बोलून दर्शन सांगते. नमस्कार, माझे नाव रक्षा देवानंद राठोड. मी आज शिक्षक बनून 7व्या वर्गात गेले होते. तिथले विद्यार्थी खूप छान होते. त्यांनी मी सांगितले ते केले आणि मी त्यांना काहीतरी प्रश्न विचारले होते. त्यांनी त्या प्रश्नांचे उत्तर पण दिले म्हणून मला खूप आनंद झाला. मला त्या वर्गात जाऊन खूप आनंद वाटला. तिथले विद्यार्थी काहीतरी सगळे मी सांगितले ते केले. एवढे बोलून मी माझं नाव वैष्णवी अरविंद चव्हाण. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज मी शिक्षक बनून 4थी वर्गामध्ये गेलो. मला खूप आनंद झाला. मी मराठी विषयही शिकवलो. मी शिकवताना माझे सगळे शांतपणे ऐकून घेतले. मला लई आनंद झाला. मी त्यांना जे प्रश्न विचारले त्यांचं उत्तर पण दिले म्हणून मला आनंद झाला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. संदीप जाधव. मी 6वी वर्गात गेलो होतो. हिंदी शिकवताना काही मुलांनी मला छान उत्तरे दिले तर काही मुलांनी नुसतं धिंगाणे केले होते. मग मी 7व्या वर्गात गेलो. 7व्या वर्गात पण मला छान उत्तरे दिले. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. इयत्ता 6वीतली विद्यार्थिनी. मी आज 7व्या वर्गात गेले होते. 7व्या वर्गातले मुलं काही खूपच विचित्र होते आणि मुलं काही खूपच चांगले होते. मी त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी मला खूप चांगले उत्तर दिले. एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवले.
मला आज असा अनुभव झाला की तेव्हा आपल्याला सर शिकवते तेव्हा आपल्याला कसं वाटते, आपण चांगल्या लगीला जाऊ, पाणीला जाऊ. जसं सराला जसं परेशान करते आता आज आपल्याला पण तसं परेशान करते, म्हणून आपण कधी पण शिकवताना आपण तसं सांगायचं नाही. एवढं म्हणून छान छान छान. माझे नाव रागिनी नितीन राठोड. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज मी 3ऱ्या वर्गात क्लास टीचर बनून गेलो होतो. त्यातले विद्यार्थी लई छान प्रश्न उत्तर दिले. एवढे बोलून मी माझ्या नमस्कार. मी ओक झालो होतो. संधी शाळा माझ्यावर होती. मी बेल नाही वाजवली तर कोणी बाहेर निघेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद जय भारत. स्वस्तिक अनिल राठोड. मी इयत्ता 7वी वर्गात शिकतो. आज शिक्षक दिनानिमित्त मी नाही का अधीक्षक झालतो. त्यामुळे नाही आज एका पोराचं डोकं फुटलं होतं, त्याला दवाखान्यात नेलं होतं. त्याचं नाही का इलाज तिथं दवाखाना बंद होता, त्यामुळे प्राथमिक इलाज करून त्याचा हे केला. आज संध्याकाळी चव्हाण सर त्याला नेतील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय भारत. बढिया. जाधव त्याचे मनोगत व्यक्त करेल. नमस्कार. माझे नाव अजय जाधव. मी इयत्ता 3री वर्गात गेलो होतो. 3रीचे मुले लय विचकट होते. माझे एकही गोष्ट ऐकले नाही, म्हणून मी त्यांना बेरीज वजाबाकी दिली. त्यांनी बराबर करून दाखवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. माझे नाव स्वाती अंकुश पवार. इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. 2रीचे मुले लई छान होते. मी नाही का त्याला लिहायला सांगले होते, ते छान प्रकारे लिहिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय भारत. माझे नाव आरुषी जयवंत चव्हाण. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी 7वी वर्गात गेले होते. ते मुले लई छान होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. माझे नाव नंदिनी आनंद पवार. मी जेव्हा 1ली वर्गात गेलतो तेव्हा ते छान मुले होते. एवढे बोलून 2 शब्द. जगदीश पवार. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आमच्या वर्गात क्लास टीचर स्वीटी मिथुन पवार यांनी आम्हाला इंग्रजी लई छान शिकवले. 2रा पिरियड दिव्या नरेंद्र पवार त्यांनी पण आम्हाला मराठी लई छान शिकवले. 3रा पिरियड रक्षा देवानंद राठोड त्यांनी आम्हाला हिंदी तर लई छान शिकवले. सर आमच्या वर्गात ते पियुष त्यांनी लई हसले सर ते संस्कृतीच्या पिरियड मध्ये. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय भारत. लक्ष द्या समोर. हाय हॅलो. तुम्हाला आम्ही हाय हॅलो का म्हणतो, तुमचं लक्ष आमच्याकडे राहावं म्हणून. पण आपले विद्यार्थी असे आहेत की हाय म्हणतात हॅलो म्हणतात पण इकडे तिकडे बघून करतात. समोर लक्ष द्या. तुम्हाला कोण काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे. आम्ही तुम्हाला प्रत्येक दिवशी वर्गातून काय सांगतो की तुम्ही जितकं लक्ष देऊन ऐकलात तितकं तुमच्या डोक्यात बसतंय. म्हणतो की नाही आम्ही. मग आज तुमचे विद्यार्थी तुम्हाला शिकवले तर तुमच्या डोक्यात आली की काय काय बसले काय काय नाही ते. आम्हाला गणित शिकवले. त्यांनी खूप छान शिकवले. यानंतर